तर नमस्कार सर्वांना. तर श्री स्वामी समर्थ. आजची सकाळची माझी सुरुवात झाली आहे आणि बरेच दिवस झाले तर मोठे ब्लॉग नव्हते बनवले, तर म्हटलं चला आज सकाळपासून आपण सुरुवात करूया. आणि बघू शकतो मी माझी देवपूजा झाली सकाळची आणि छान अशी मस्त महाराजांसमोर रांगोळी वगैरे काढलेली आहे, कारण मला रांगोळी आणि फुलांचं तर मला माहिती पहिल्यापासून आवड आहे. तर चला आता आजची दिवसाची सुरुवात झाली आहे. धुणं भांडे सर्व आवरलंय, स्वयंपाक झालाय, देवपूजा झालेली आहे आणि आता मळ्यात काय काम आहे ते तुमच्यापर्यंत मी आज दिवसभराचं शेअर करते. तर बघत राहा व्हिडिओ. छान मस्त रांगोळी काढलेली आहे आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजवली आहे, कारण मला तशीच आवडते. आणि सर्व देवांना फोटोंना व्यवस्थित फुलं वगैरे वाहून घेतलेले आहे आणि महाराजांसमोर पण छान असं प्रसन्न वाटतं फुलांनी, त्याच्यामुळं मी सर्व सजवलं आहे आणि घरात पण सगळं आवरलेलं आहे माझं. त्याची पण पूजा झालेली आहे, देवपूजा पण झाली आणि घर पुसायचं बाकी होतं, घर पण पुसून घेतलं, व्यवस्थित आवरून घेतलं. तर सकाळचं सगळं काम आवरलं आहे. तर चला आता मळ्यात काय काम आहे बघू आपण. तर चला आता घरातलं सर्व आवरलं आहे. मी आले पॉली हाऊसमध्ये आणि गुलाबात तिकडं मिस्टर गेले पावडर मारायला, तर मला इथं किरकोळ काम आहे. तर तुम्ही बघू शकता जिप्सोची जास्त वाढ झाल्यामुळं त्याला दोऱ्या भरपूर बांधलेल्या आहे, पण ह्या ज्या फांट्या बाहेर आल्या आहे त्या आतमध्ये मला टाकायचं काम आहे, म्हणजे जेणेकरून फांट्या फुलं इकडं तिकडं पांगत नाही आणि आपण ज्या सरीतून चालतो ते व्यवस्थित चालतं येतं. तर बघू शकता फुलाची उंची वगैरे सगळी व्यवस्थित आहे, फक्त ज्या फांट्या बाहेर आलेल्या आहे त्या फक्त मध्ये टाकायचं. मला एवढं काम आहे आज दिवसभर. तर हे एक खांड 2 3 4 खांडाच्या मला पूर्ण फांट्यामध्ये टाकायचे. तर बघा जिप्स उमरलेला आहे छानपैकी असा. आणि आता सध्या तरी मार्केट नाहीच आहे, त्याच्यामुळे आम्ही तो अजून काढलेला नाही आहे. तर काढूया, आत्ताशी तर तो चालू झालेला आहे आणि 2-3 दिवसामध्ये आता जिप्स पण आम्हाला तोडायचं आहे. तर बघू शकता फुलाची साईज वगैरे एकदम भारी आहे. तर आज मला हेच काम आहे, चला माझं काम करते मी. तेवढं होतं तेवढ्या काही फांट्यामध्ये टाकल्या, पण काही माझ्याकडनं तुटायची शक्यता, त्याच्यामुळे मिस्टर बोलले की थांबून घे, त्याच्यामुळे मी त्या फांट्यांचं काही थांबून घेतलं आहे. आणि आता जे गवत आहे इथं पाथ्यामध्ये ते निधून काढते. बघू शकता भरपूर असं गवत झालं आहे पाथ्यामध्ये, तर थोडं थोडं मी निधू राहिले, त्याच्यामुळं मग गवत जास्त होत नाही. तर जेवढं तेवढं म्हटलं चला आता काढून घेऊ. आणि वल्ल पण आहे पाथवं, त्याच्यामुळे ते नरम पण जातं निंदायला खुरपायला. तर आज घरात बी काही एवढं काम नव्हतं, त्याच्यामुळं मग तिकडं गुलाबात बी काम नाही, तर म्हटलं हे तरी गवताचं होऊन जाईल. गाय खायला असं गोड गोड गवत आहे मस्त हिरवगार. जो पहिला लावलेला जिप्स होता तो बघा चालू झाल्यासारखाच आहे, आणि हा मागं पुढे लावलेला हा नंतर छाटलेला याची वाढ एवढी झालेली आहे. तर हा संपल्यानंतर काही दिवसांनी मग हा चालू होणार. तर याला खूप वेळ आहे अजून. तर अशा प्रकारे त्याची विरळणी पण केली आहे आणि असा फुटलेला आहे. तर खूप दाट झाडं होते, त्याच्यामुळं आम्ही काही झाडं विरळणी करून असे जे काही झाडं ते काढून टाकले, जेणेकरून पटकन जिप्स येतो. आणि हा तर आता चालूच होणार आहे. आणि बघा एवढ्या पाथव्यातलं आता गवत काढायचं आहे, तिकडचं पण पाथवं निंदायचं आहे, मध्ये जे गवत आहे ते पण मला आता काढून घ्यायचं आहे. तर माझे मोठे व्हिडिओ बंद झाले, किती दिवसापासून टाकले पण नव्हते मी. म्हणलं चला आता परत आपण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मोठे व्हिडिओ काढत जाऊ. तर कसं राहतं त्याच मार्गी लागतं माणूस. शॉर्ट व्हिडिओ मी टाकत राहते, शॉर्ट व्हिडिओला फक्त 2-3 मिनटं लागतात, तसं लॉंग व्हिडिओला खूप टाईम लागतो. एडिटिंग करायचं भरपूर वेळ जातो निघून. आणि आता वावरामध्ये नवीन गुलाब लावला, इकडे जिप्सो कामं वाढल्यामुळं मग मला एवढा वेळ भेटत नव्हता व्हिडिओ काढण्यासाठी, त्याच्यामुळं मी बंदच ठेवले होते. पण आता म्हटलं चला आता छोटे व्हिडिओ तर आपण आपल्या चॅनल असं पण चालूच आहे, त्यामुळं म्हटलं मोठे पण व्हिडिओ आपण आता बनवत जाऊ. तर तुम्हाला मी आमचा गुलाब पण दाखवल की आमच्या गुलाबात आता सध्या काय काम चालू आहे काय नाही. आता फुलं चालू झालेले आहे तिकडं गुलाबामध्ये आणि आता जिप्स पण चालू होणार आहे. तर निंदल्यावर एकदम निर्मळ दिसतं मस्तपैकी. चला आता मी ना पटापट निंदून घेते आणि उद्या तुम्हाला मी परत